शुभ सकाळ. न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सुरुवात अशी झालेली होती, म्हणजे सकाळपासूनच तर पावसाने सुरुवात केली होती. सकाळी 6:30 वाजताचं हे आहे टाईम, आणि त्या दरम्यान एवढा पाऊस पडत होता आमच्या इकडे. सकाळपासूनच पाऊस चालूच होता, म्हणजे चालूच होता, येत होता जात होता. तर सकाळीचं सगळं झाल्यानंतर मग दिवसभरात मला शूट करणं नाही झालं. मग दुपारी मी ब्लॉग जो आहे परत कंटिन्यू केला, आणि म्हणजे साधारणतः बघा 3, 3:30 ते 4 वाजलेले होते, आणि मला थोडीशी भूक लागलेली होती. त्यामुळं मी विचार केला आता मॅगी करूया म्हणून. क्रियांश पण नुकताच झोपेतून उठलेला होता, मग त्यालाही घेतलं बरोबर, आणि आम्ही दोघं निघालो किचनकडे मॅगी करायला. बघा कसा उठला तो मॅगीचं नाव घेतलं की उठून बसला तो. आणि मग आम्ही दोघे गेलो किचनमध्ये. मॅगी बनवली मी. क्रियांशला मी जास्त फार देत नाही, थोडंफार देत असते. अगदी त्याच्यासाठी काही दुसरा खाऊ असतो तो बनवलेला असतो, किंवा त्याला जे काही खाऊ वाटेल ते खातो तो. कधी टाइमपासला लाडू खा, हे खा, म्हणजे असं चालू त्याचं. आणि बाहेर आल्यावर टीव्हीवर लागलेली होती चोकोज, केलॉग्सचे जे चोकोज आहेत लहान मुलांचे, तर त्याचं लागलं होतं. तो मला सांगत होता, मम्मा ते आणायचं आपल्याला. ठीक आहे बोलले. मग असं चालू असतं अधूनमधून त्याचं. टीव्हीवर काहीही दिसलं ना, आईस्क्रीम दिसलं, मम्मा हे आपल्याला आणायचं. ठीक आहे, हे असंच चालू. तर या प्रकारे मी माझी मॅगी केली होती. मसाला मॅगी केली होती, प्लेन नव्हती केली. कधी प्लेन करते, कधी मसाला, जसा मूड असेल तसा. तर मॅगी मी संपवली माझी, आणि त्यानंतर मग क्रियांश बरोबर खेळायला सृष्टी आली. त्याची दिद्दी कमी, फ्रेंड जास्त असं. दोघं जण खेळत होते, आणि मग मी ठरवलं चला तोपर्यंत रात्रीच्या जेवणाची तयारी करून घेऊया. रात्री आज मी बनवणार होते पालकचा गरगटा. त्यासाठी मी पालक कुकरला लावून घेतलेला होता, आणि दुसरीकडे माझा चहाही करून झालेला होता. तर ते बघता बघता मी माझा चहा घेतला, आणि चहा घेऊन मग नंतर जे आहे थोडंसं कोथिंबीर वगैरे मला निवडून ठेवायची होती. मग ते मी समोरच बसले. बाहेर मुलं खेळत होती हॉलमध्ये, तर तिथेच येऊन बसले. कारण काय होतं, कधी कधी भांडण करतात, तर मस्ती करतात, तर लक्ष द्यावं लागतं. बाहेर पण जातात ना, त्यामुळं समोरच बसले मी, जेणेकरून माझंही लक्ष राहील, तेही खेळतील. या प्रकारे बघा, मला म्हणजे कुठलंही काम बसून होत नाही. जेव्हा लहान मुल घरात असतं ना, बसून काहीच करता येत नाही. पालकची भाजी तर मी आल्यानंतर मग करायला घेतली. नॉर्मल आणि पद्धतीने करते मी, जास्ती काही टाकत नाही. शिजवताना कांदा, टोमॅटो आणि मिरची टाकत असते, आणि तडका आपलं नॉर्मल तडका मारताना लसूण, अद्रक, कोथिंबीर हलकंसं, आणि कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, ते तर असतंच असतं. आणि मसाले ते पण टाकते, पण सगळे मसाले लाईटली टाकत असते, जास्त नाही टाकत. कारण आम्हाला जास्त तिखट नाही लागत, त्यामुळे नॉर्मल तिखट चालतं. आणि आत्ता तर पावसाळा झाला, त्यामुळे जास्त तिखट मी नाही करत. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, छान होते. आणि मीठ कमी होतं फक्त थोडं, बाकी ओव्हरऑल बेस्ट झाली होती. कारण मीठ आपण परत वरून टाकू शकतो, कमी असेल तर. पण जास्त झालं तर मग प्रॉब्लेम येतो, त्यामुळे मीठ थोडंसं मी जरा कमीच टाकत असते. परत वरून ॲड करता येईल या प्रकारे. आणि झालंय भाजी बनवून. त्यानंतर मग मी भांडी वगैरे सगळे घासून घेतले त्याच वेळेस. परत रात्री परत उशीर होतो सगळ्या गोष्टींना, त्यामुळे लगेचच्या लगेच भांडे घासलं तर परत प्रॉब्लेम येत नाही. आणि ओटा पण आवरून घेतला, सगळ्या वस्तू जिथे जिथे होत्या त्या ठेवून घेतल्या, व्यवस्थित पुसून घेतला. गॅस पण पुसून घेतला, आणि मग त्यानंतर जे आहे क्रियांशला भरवून घेतलं, दिवा लावला, सॉरी, दिवाबत्ती केली. आणि दिवाबत्ती केल्यानंतर क्रियांश खेळत बसलेलाच होता, मग त्याला पहिलं भरवून घेतलं जेवण, आणि मग त्यानंतर मीही जेवून घेतलं. आणि जेवून घेतल्यानंतर जे आहे ते पुढे तुम्हाला कळेलच मी काय केलेलं आहे, ते तुम्ही पुढे बघा. माझं क्रियांशला भरवून झालेलं आहे जेवण, आणि मी पण खाऊन घेतलं त्याच्याबरोबरच. आणि आता थोडा वेळ तो बघत बसला व्हिडिओज. आणि मी आता बिग बॉस मराठी, आणि आता चांगला सेगमेंट चाललाय, खूप खूप भारी सेगमेंट चाललाय. जान्हवीला आता जान्हवीला आज पूर्ण रिमांडमध्ये घेतलंय. आणि सगळ्यात शॉकिंग म्हणजे मी आत्ता जस्ट लावलं होतं, आणि तोच सेगमेंट चालू झाला आहे. जान्हवीला रितेश सरांनी आज बाहेर जायला सांगितलं डायरेक्टली. त्यांना तिला एक्झिट द्यायला लागले जान्हवीला.
पण मलाही त्यांचा ग्रुप अजिबात नाही आवडत. कोणाकोणाला आवडत नाही तुम्ही सांगा. मलाही बी ग्रुप म्हणजे जो आहे जो निक्कीचा अरबाजचा त्यांचा ग्रुप आहे ना, तो मला पण नाही आवडत अजिबात. जास्त करून निक्कीचं ते उद्धटपणा, प्रत्येकाला उद्धट. आणि ह्या विकेंडमध्ये मला एक जो सेगमेंट आहे तिचा अजिबात नाही आवडला. तर आर्या जेव्हा जेवायला घेत होती, तिने जस्ट जेवायला घेतलं होतं तर तिने लगेच डाळीचा विषय काढला की डाळ कमी पडेल म्हणून. आणि त्या बिचारीने लगेच घेतलेलं जेवण परत रिटर्न ठेवलं सगळं. ते खूप वाईट वाटलं मला, ते चांगलं नाही वाटलं. आणि तेवढं करून पण तिला काहीच नाही वाटलं त्याबद्दल निक्कीला. एवढे बाकीचे सगळेजण तिला सांगत होते तरी तिला काही नाही वाटलं. तर ते पण मला नाही आवडलं. म्हणजे खूप वाईट वाटलं तेवढा सेगमेंटला. आणि ते असं वाटलं की बोलायला पाहिजे असं काहीतरी. म्हणून मी हे शनिवारी रविवारी मी न चुकता, बाकीचे दिवस मी बघेल ना बघेल ठीक आहे मागे पुढं होत असतं, पण शनिवारी रविवारी मी लाईव्हमध्ये जाऊन बघत असते पूर्ण. कारण मला तेवढा वेट नाही होत सेकंड डेला बघण्याचा. त्यामुळे आता लाईव्हमध्ये आता ते जाऊन मला खरंच ते बघू वाटतं की यांना बोलायला पाहिजे असं वाटतं. आणि बोललं ना थोडंसं बरं वाटतं. आणि मला नाही वाटत यांना वोटिंग भेटत असेल नाही भेटत, कारण त्या ग्रुपला महाराष्ट्रातून वोटिंग भेटते. मला जर नाही वाटत भेटत असेल म्हणून, कारण मलाच एवढा राग येतो आहे. आता मी बघते ऑडियन्स म्हणून, तर मला पण त्या ग्रुपचं खूप राग येतो. त्यांच्यातलं मला कोणीही पटत नाही आहे. तर ठीक आहे गेम खेळतात, पण गेम खेळण्याचं जे त्यांचं पद्धत आहे ना ते चांगली नाही आहे अजिबात. किंवा जी बोलण्याची पद्धत आहे खूप रूड बोलतात ते आणि ताकद वापरतात ते सारखं. आणि प्रत्येकाला असं दादागिरी भाईगिरी खूप चालली आहे तिथं. आणि त्यांना असं बोलणारं ठाम बोलणारं असं कोणच नाही आहे. तर त्यामुळे हे नाही, त्यांच्या बरोबरीला अजून एक जण असं पाहिजे त्यांच्या तोडीस तोड उत्तर देणारं पाहिजे. तसं कोणी नाही आहे सध्या बिग बॉसमध्ये. त्यामुळे सगळा फोकस परत त्यांच्याकडंच होतो आहे. आणि दर विकेंडला त्यांचाच विषय होता. त्यांच्याच ग्रुपमधलं कोणतं असतं ते पूर्ण फायरवर असते आणि त्यांना वाईट का होईना पण त्यांना बोलतात ना, मग ते परत फोकसमध्ये येतात. ते असं होतं. तर आता बघूया आता ॲड लागली काय होते. तर मी बसली आता कढीपत्ता जो आहे तो सगळा निवडून ठेवते. कारण असाच जर कढीपत्ता ठेवला ना हे परत लगेच सुकून जातो. त्यामुळे कढीपत्ता मी सगळा निवडून एका डब्यामध्ये असं ठेवत असते, जेणेकरून तो बराच दिवस राहतो. बराच दिवस म्हणजे खरंच बराच दिवस राहतो. प्रॉपर असं कंटेनर घेतलं ना आपण, बॉक्स किंवा डब्बा वगैरे तुमच्याकडे असो, त्यामध्ये ट्राय करा. बरेच दिवस तुम्ही जे कॅरीबॅगमध्ये आपण ठेवतो ना त्याच्यापेक्षा जास्त दिवस असा राहतो. खूप दिवस राहतो, खूप म्हणजे खूप दिवस राहतो. त्यामुळे मी एकदम घेऊन ठेवते. कारण कढीपत्ता अशी गोष्ट आहे जी प्रत्येक भाजीत लागती. हा आपण खात नाही पण ते टाकलं शिवाय भाजीला चव येत नाही. त्यामुळे रोज रोज जाणं किंवा 2 दिवसाला 4 दिवसाला जाणं तर शक्य नाही आहे. मग मी एकदमच घेते आणि मग निवडून तो असा डब्यामध्ये ठेवत असते. तर परत एकदा मी ब्लॉग चालू केला, कारण जान्हवीला आता काय केलं एक नवीन काय म्हणतात त्याला रूल म्हणा काय, पण तिला आता जेलमध्ये टाकलं आहे. आणि निक्कीला पण वॉर्निंग दिली आहे आता रितेश सरांनी की जसं तुम्ही खेळता ना तसं नेक्स्ट नंबर तुमचा आहे. तर जे त्यांची टीम आहे निक्कीची ते चांगले शॉक बसला त्यांना आता. आणि असंच पाहिजे होतं, जसं मी तुम्हाला मागाशी म्हणलं होतं की या टीमला असंच पाहिजे. कोणीतरी थोडंसं भीती पाहिजे, त्यांना कोणाची भीतीच नाही आहे. तर हे बरं झालं, खरंच बरं झालं, असंच व्हायला पाहिजे. हे आता ड्रामा करतात रडण्याचा वगैरे, ते बोलण्याआधी वागण्याआधी विचार करा. त्याबरोबरच आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आज दिवसभराचं जे काही आहे ते तुम्ही सगळं बघितलंच. नॉर्मल आपलं डेली रुटीन होतं काय कसं ते. तर कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. याच्यामध्ये तुम्हाला अजून काही वेगळं व्लॉग डेली व्लॉग जे मी करते त्यामध्ये मी थोडं काहीतरी नवीन ॲड करते. जास्त लेंदी व्लॉग मी करत नाही, आता शॉर्टमध्ये ठेवते आहे. तर ते तुम्हाला आवडतात आहे का ते पण सांगा. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि अजून पण तुम्ही केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर नक्की शेअर करा. आणि अशा छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये भेटूया आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत त्याला आता सवय झाली आहे, जेव्हा मी म्हणते ना हा शब्द वापरते ना
तोपर्यंत क्रियांत बाय बाय. बाय बाय.